आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादाच्या टोपलीत उंदराचा वावर असल्याचा दावा करत एक व्हिडिओ व्हायरल केला जातोय। मंदिर प्रशासनानं मात्र या वृत्तात तथ्य नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे। व्हिडिओ मार्क केलाही असू शकतो असं मंदिर प्रशासनानं म्हटलंय। व्हिडिओ मंदिराबाहेरचाही असू शकतो, मंदिर प्रशासनाचं हे म्हणणं आहे। व्हिडिओ सिद्धिविनायक मंदिरातील नाही असं सदा सरवणकर अध्यक्ष त्यांनी म्हटलेलं आहे। सिद्धिविनायक न्यास मंदिराचे अध्यक्ष सदा सरवणकर सर आपल्यासोबत आहेत। सर, त्या व्हिडिओची सत्यता काय आहे आणि तो इथलाच व्हिडिओ आहे? व्हिडिओ जर आपण पाहिला तर एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये काहीतरी उंदराची पिल्लं दिसतात आणि तो कंटेनर दिसतो। मुळात म्हणजे हा इथला असूच शकत नाही। एवढी अस्वच्छता ही सिद्धिविनायक मंदिर न्यासामध्ये जे लाडू बनवतात तिथे बिलकुल नाही। आम्ही जे लाडू बनवतो त्या लाडूमध्ये वापरलं जाणारं तूप असेल किंवा इतर जे आम्ही 8-9 वस्तू वापरतो ह्या सगळ्याचं मुंबई महानगरपालिकेच्या लॅबमध्ये आपण टेस्ट करतो। अगदी पाण्यापर्यंत सुद्धा आम्ही ते लॅबमध्ये पाठवून टेस्ट करतो। ओके आल्यानंतरच वापरतो। तुपासारखी अतिशय महत्त्वाची वस्तू आहे ती सुद्धा आपण प्युअर गाईचं तूप आहे का ह्याची खात्री झाल्यानंतरच वापरतो। त्यामुळे भक्तांना अतिशय शुद्ध प्रतीचा लाडू देणं हे न्यासाचं आणि प्रशासनाचं काम आहे। ते आम्ही उत्कृष्टपणे गेली अनेक वर्ष करतोय। निविदेच्या माध्यमातून लाडू बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं। जो तिथे आज काम करतोय तो 16-17 वर्ष तिथे एक अनुभवी कंत्राटदार तिथे काम करतोय। त्यामुळे अशा प्रकारचं काही होईल अशा प्रकारची कुठलीही खात्री नाही। हे काहीतरी फेक झालेलं आहे, कुठेतरी चुकलेलं आहे, कोणीतरी कुठेतरी फोटो काढून व्हायरल केला आहे का किंवा हा मंदिरातला आहे का हे सगळं CCTVमध्ये आम्ही बघून नक्की त्याच्यावरती कारवाई करू। पण हा फुटेज इथला नाही हे निश्चित आपल्याला सांगता येईल। कॅमेरा पर्सन गणेश मोरे सोबत अजय धनंजय, TV9 मराठी, मुंबई।